पिपळाच्या झाडाखाली जाते आणि हळूवार असं वर बघते. वर बघते तर ती बाई खूप जोरात चिरकते, इतक्या जोरात चिरकते की पाहायचं कामच नाही. की आजूबाजूचे सगळे माणसं जागे होतात. तिच्या घरामधला जो नवरा झोपलेला असतो तो सुद्धा जागे होतो आणि एकदम जोरात रडायला लागली. कारण की तिने जेव्हा वरी बघितलं असतं, त्या वरी त्या झाडावर, त्या पिपळावर त्याचे जे फांदे असतात, त्या फांद्यांना तिचं जे लहान पोरगं असतं ना, ते लटकलेलं असतं. म्हणजे त्याला फाशी घेतलेली असते. जणू की त्या फांद्यानं त्याला गळ्याला अशी फाशी घेतली, त्यानं स्वतः गाठ मारून आणि मेला. आज एक पॉडकास्ट ऐकला, त्याच्यामध्ये ब्रह्मराक्षस याबद्दल थोडी चर्चा झाली. तर पॉडकास्ट ऐकताना माझी थोडी फाटलीच होती. नंतर विचार केला की ब्रह्मराक्षस नेमकं असतंय काय, याच्याबद्दल थोडं माहीत करून घेऊया. तर इंटरनेटवर सर्च केलं, खूप व्हिडिओज बघितले. तर असं माहीत झालं की ब्रह्मराक्षस म्हणजे एक असा ब्राह्मण जो शास्त्रामध्ये, वेदांमध्ये परिपूर्ण आहे. आणि तो जेव्हा मरतो आणि मेल्याच्या नंतर जेव्हा त्याची मरायच्या अगोदरची इच्छा पूर्ण होत नाही, त्या इच्छेच्या कारणामुळंच तो ब्रह्मराक्षस असं म्हणलं जातो. आता काही जण म्हणतील की ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण सगळेच ब्राह्मण का? नाही, तसं नाही. ब्राह्मण तो ब्राह्मण म्हणजे निव्वळ असा कास्ट ब्राह्मण असा नाही. ब्राह्मण म्हणजे तो ब्राह्मण ज्याला वेदाचं, पुराणाचं, ग्रंथांचं पूर्ण ज्ञान आहे, एकदम स्पष्ट ज्ञान. जर तो व्यक्ती इच्छा पूर्ण न होताच मरतो आणि मेल्याच्या नंतर त्याची जी आत्मा असते ती एका ब्रह्मराक्षसामध्ये प्रवृत्त होते आणि त्यालाच आपण ब्रह्मराक्षस म्हणतो. आता जास्त करून हे ब्रह्मराक्षसाचा जो निवास असतो तो निवास असतो पिपळाचं झाड. म्हणजे ते जास्त करून पिपळाच्या झाडात राहायला त्यांना आवडतं. आता हे ओळखायचं कसं, याच्यावर मी थोडंसं वाचलेलं होतं, मी ऐकलेलं आहे की जर पिपळाचं झाड खालून हिरवगार असेल आणि वर पूर्ण वाळलेलं असेल तर समजायचं की त्याच्यामध्ये ब्रह्मराक्षस असू शकतो. आणि अजून एक गोष्ट आहे, आपल्या ग्रंथामध्ये, पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की पिपळाच्या झाडामध्ये जर खाली बूड वाळलेलं असेल आणि वरी जर पूर्ण हिरवगार असेल ते झाड, तर त्या झाडामध्ये ब्रह्मदेव राहतात, असं थोडं लिहिलेलं आहे आणि मी ऐकलेलं सुद्धा आहे, वाचलेलं सुद्धा आहे. तर ब्रह्मराक्षस बूड हिरवं आणि वरी फांद्या वाळलेल्या, त्याच्यात ब्रह्मराक्षस. आणि पिपळाचं बूड पूर्ण वाळलेलं आणि शेंडे जी पानं असतात ते पूर्ण हिरवेगार, त्याच्यात ब्रह्मदेव असं ओळखलं जातं. तर या ब्रह्मराक्षसाच्याच रिलेटेड आज मी एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला, जी मी ऐकलेली आहे. आणि मी ऐकता वेळेस मी तर खूप फाटली होती. तर इच्छा झाली, चला ठीक आहे, आपण पण आपल्या चॅनलवर ही स्टोरी आपण सांगूयात. तर स्टोरी अशी असते की एक परिवार असतो. आता त्या गावचं नाव पण सांगत नाही आणि त्या परिवाराचं नावसुद्धा सांगत नाही, पण हां, हे रिअल झालेलं आहे, असा इन्सिडेंट रिअल झालेला आहे. तर एक परिवार असतो, त्या परिवारामध्ये 2 मुलं असतात, आई वडील आणि त्यांना 2 मुलं. एक मुलगा आर्मीमध्ये लागलेला असतो आणि एक मुलगा साधा घरीच काम करतो. त्यांना काय शेती वगैरे जास्त नव्हती. तो आर्मीमध्ये लागल्यामुळे त्याचा जो पगार आहे, त्या पगारीमुळे यांचं घर वगैरे चांगलं व्यवस्थित चालू लागलं. बरेच दिवस जातात आर्मीमध्ये लागून, त्याला 2 ते 3 वर्ष जातात. मग थोडा पैसा यांच्यापाशी थोडासा जमा होतो आणि मग यांचा विचार चालतो की बाबा आपण एखादं घर घ्यावं आणि त्या घरामध्ये आपण थोडं सेटल राहावं. तर असा विचार झाल्याच्या नंतर मग ते सगळेजण प्लॅन बनवतात तो घर घेण्याचा आणि ते एक परिवार एक घर घेतं. ते खूप दिवसापासून बंद पडलेलं असतं, तरी पण ते घर घेतं कारण की त्यांना ते चांगल्या डीलमध्ये भेटलेलं असतं. आणि त्या गावामधली लोक जी असतात ती लोक असे म्हणतात की बाबा हे घर घेऊ नका, घेता घेता होता होतं थोडं टाळा. पण ते का म्हणतायत ते त्याला माहीत नाही आणि त्यांना काही जास्त कोणी म्हणलं नाही. त्यांना फक्त 1 किंवा 2 जण माणूस त्या गावातला म्हणला असेल. तर त्याने ते घर घेतलं. घर घेतल्याच्या नंतर वास्तुशांती वगैरे केली आणि त्यांना कुणीतरी सांगितलं की हे घर घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक यज्ञ करा, एक हवन करा, जेणेकरून त्या घराची शांती वगैरे होईल.
पूजा वगैरे होईल. त्याच्यामध्ये जे काही वगैरे वास वगैरे म्हणा किंवा करणी वगैरे म्हणा किंवा वाईट शक्ती म्हणा, निगेटिव्ह एनर्जी म्हणा, हे सगळं जे काय आहे ते तुमच्या त्या हवननं, तुमच्या ज्या पूजानं संपून जाईल. तर यांनी तिथं पूजा ठेवली, एक यज्ञ ठेवलं. यज्ञ ठेवल्याच्या नंतर बाबा जे पुजारी होता, जे यज्ञ करणार होता, तर त्याला असं माहिती आहे की जर या यज्ञाचं जे धुपट असतं ते पूर्ण घरामध्ये गेलं पाहिजे. तर यांनी त्या घराच्या गेटपाशी केलं. तर हे जे पूर्ण धुपट वगैरे आहे हे घरात जायच्या ऐवजी घराच्या बाहेर जावं लागलं. घरामध्ये अजिबात गेलं नाही, पूर्ण घराच्या बाहेर जावं लागलं. थोडंसुद्धा त्या घरामध्ये गेलं नाही. आता गेलं नाही म्हणल्याच्या नंतर थोडेसे कन्फ्यूज झाले, हे असं होतंय कसं. मग त्यांनी एक हवन झालं. एक हवन झाल्याच्या नंतर दुसरं हवन जे आहे ते थोडं घराच्या आतमध्ये ठेवलं. आता त्या हवनचं जे धुपट आहे ते पूर्ण घरामध्ये आल्याच्या नंतर आता जे पुजारी वगैरे असतात त्याच्यामध्ये एक मोठा पुजारी होता आणि बाकीचे 1-2 जण त्याच्यासोबत आलेले छोटे छोटे होते. ते चौकून बसलेले होते. हे परिवार एकूण बसलेला होता आणि सगळेजण डोळे बंद करून मंत्र बोलू लागले. संस्कृतमध्ये जे मंत्र असतात ना ते मंत्र बोलू लागले. आता ते मंत्र बोलता बोलता त्यांच्यासोबत अजून एक जण मंत्र बोलू लागला. कोणी असो ते XYZ मंत्र बोलू लागला आणि ते मंत्र असा बोलू लागला की हे जे श्रेष्ठ पुजारी आहे, जो मोठा पुजारी आहे, याच्यापेक्षा बेटर मंत्र ते अननोन व्यक्ती म्हणू लागला. आता हे इतका चांगला मंत्र आणि स्पष्ट म्हणणारे मंत्र कोण म्हणतंय हे बघण्यासाठी तो मोठा पुजारी आपले डोळे उघडतो, इकडं तिकडं बघतो, त्याला कोणी दिसत नाही. पण ह्याच्यापेक्षा भारी तो मंत्र म्हणू लागला. मग ते पूजा वगैरे सगळी झाल्याच्या नंतर ते पुजारी वगैरे तिथून गेले आणि हे परिवार त्या घरामध्ये चांगला व्यवस्थित राहू लागल्याच्या नंतर काही दिवस जातात. काही दिवस गेल्याच्या नंतर त्या माणसाची जी बायको असते ती बाजारातून कांदा आणि लसण हे सामानासोबत घेऊन येते आणि ती शिलत बसली होती. बराच वेळ झाला, कांदा कापला, शिलत बसला. जे फोडणी टाकताच तिला कोणीतरी आवाज देतं, कोणीतरी आवाज येतं, या घरामध्ये कांदा लसण आणू नको आणि कांदा लसण टाकून भाजी बनवू नको, असं तिच्या कानावर थोडा आवाज आला. तिला वाटलं कोण आहे. ती थोडी थांबती, स्टॉप होती, फोडणी द्यायचं राहू देते, एका प्लेटमध्ये ते चिरलेलं आहे तसंच ठेवते बाजूला आणि बाहेर येते. बाहेर आल्याच्या नंतर इकडे तिकडे बघते तर कोणीच नाही. मग ही परत घरामध्ये जाते. घरामध्ये गेल्याच्या नंतर ते कांदा लसण तिथं टाकणार की पुन्हाही आवाज येतो. तुला सांगितलेलं कळत नाही का, कांदा लसण वापरायचं नाही म्हणून. या घरात असं काय चालणार नाही. या घरात कांदा नाही येणार, लसण नाही येणार आणि कोणी व्यसनसुद्धा करणार नाही. आत्ताच्या आत्ता ते फेकून दे. आता असं म्हणल्याच्या नंतर त्या बाईची झाली. तिने इकडे तिकडे बघितलं. तिला वाटलं की बाप रे बाप, घरात कोणीतरी आहे. ती पटकन ते कांदा लसण घेते, बाहेर फेकून देते आणि बाहेर येऊन बसते. बसल्याच्या नंतर आता तिला स्पष्ट ऐकू आलेलं असते हे आणि ती जेव्हा तिच्या नवऱ्याला सांगते की असं असं आपल्या घरामध्ये झालेलं आहे, तिचा नवरा तिचा विश्वास करत नाही. विश्वास नाही केल्याच्या नंतर मग ती म्हणते ठीक आहे बाबा, नका करू विश्वास. मग ते आरामशीर त्या घरामध्ये राहू लागले. कांदा लसण नाही यायला काही प्रॉब्लेम झाले नाही. ती बाई कांदा लसण घरात आणत नव्हती आणि दुसरे कोणी जर आणायचा प्रयत्न करू लागले तर त्यांनासुद्धा ते स्पष्ट नाही म्हणायचे की तुम्ही घरामध्ये कांदा लसण आणू नका, मला आवडत नाही, ती बाई म्हणायची. आणि त्या बाईला कारण माहीत होतं ना की कांदा लसण आणल्यावर काय होतं, तर ते तर विश्वास करणार नव्हते. त्यामुळे ही बाई स्वतःवरच घ्यायची आणि मन लागली की बा कांदा लसण इथं आणू नका. मग एक दिवस त्या माणसाचा जो लहान मुलगा असतो, आता मोठा मुलगा तर ते गव्हर्नमेंट नोकरी असल्यामुळे बाहेरच राहायचा, जो लहान मुलगा असतो तो एक दिवस दारू पितो आणि बाहेर एका झाडाखाली झोपलेला असतो. तर त्याला कुणीतरी येऊन सांगतं की बाबा तुमचा मुलगा बाहेर दारू पिलेला आहे, त्याला उचलून घेऊन या. आता हा फनफन करत त्याच्यापाशी गेला. त्याच्यापाशी गेल्याच्या नंतर त्याला बोलू लागला, शिव्या घालू लागला, 2-4 चापटा मारल्या, पण त्याला काय करणार, ते पूर्ण नशेच्या धुंदीमध्ये धुत्त पडलेलं होतं. हा माणूस म्हणू लागले बाबा आमच्या खानदानामध्ये आजपर्यंत कोणा दारू पिली नाही आणि तू आमच्या खानदानाचं नाव सगळं बुडवून टाकलं. ते त्याच्या पोराला म्हणू लागला. त्याच्या पोराला तो उचलतो, घरी आणतो आणि घरात झोपी घालतो. तर रात्रीच्या 1-2च्या दरम्यान त्या माणसाच्या बायकोला आवाज येतो, काहीतरी असं फरफर व्हळल्यासारखा आवाज येतो. असं ओढतो ना आपण काही एखादं समजा एखादं पोतं आहे, एखादं काही वस्तू आहे जे आपण फरकटत ओढतो, तशा टाईपचा तिच्या कानावर आवाज आला.
ती बाई उठते आणि त्या आवाजाकडे जाते. त्या आवाज जसं जसं समोर जातो तसं तसं त्या आवाजाच्या पाठीमागे जाते ती त्या पिपळाच्या झाडाखाली जाते आणि हळूवार असं वर बघते तर ती बाई खूप जोरात चिरकते. इतक्या जोरात चिरकते की पाहायचं कामच नाही, की आजूबाजूचे सगळे माणसं जागे होतात. तिच्या घरामधला जो नवरा झोपलेला असतो तो सुद्धा जागे होतो आणि एकदम जोरात रडायला लागली. कारण की तिने जेव्हा वरी बघितलं असतं त्या झाडावर, त्या पिपळावर त्याचे जे फांदे असतात त्या फांद्यांना तिचं जे लहान पोरगं असतं ना ते लटकलेलं असतं. म्हणजे त्याला फाशी घेतलेली असते. जणू की त्या फांद्यानं त्याला गळ्याला अशी फाशी घेतली, त्यानं स्वतः गाठ मारून आणि मेला. पण आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की पिपळाच्या झाडाच्या फांद्या कुणाचा जीव कसा घेऊ शकतात. वाडाच्या थोडी फांद्या आहेत, त्या पिपळाच्या आहेत आणि त्याच अशा पूर्णपणे त्याच्या गळ्याला एटपळा घातलेला होता आणि असा लटकलेला होता. हातपाय खाली सुटलेले, डोळे पांढरे झालेले, ती जीभ बाहेर आलेली, असं भयंकर रूप. तिचा नवरा बाहेर पळत येतो. तो पाहिल्याच्या नंतर तो पण हंबरडा पडतो. दोघंही रडतात पडतात. त्याला खाली उतरवतात. खाली उतरवल्याच्या नंतर त्याचं अंतिम संस्कार वगैरे ते जे काय करायचं ते करून टाकतात. केल्याच्या नंतर तो एका पुजाऱ्याजवळ जातो की हे असं कसं झालं, काय झालं ते विचारण्यासाठी. केल्याच्या नंतर ते पुजारी त्याला म्हणतं की भाऊ, तू घर घेता वेळेस थोडीशी विचारपूस करत जा. काही पाहायचं का डायरेक्टच घर घ्यायचं. तू घर घेतलं आणि हे सगळं तुझ्यासोबत झालं. म्हणलं की असं झालं कसं काय, मला हे कळत नाही आहे. तर तो पुजारी म्हणला की तुझ्या घरापुढं जे पिपळाचं झाड आहे ना त्याच्यामध्ये एक ब्रह्मराक्षस आहे आणि तो ब्रह्मराक्षसच तुम्ही जागा केलेला आहे. त्याला ज्या गोष्टी आवडत नाही तुम्ही त्याच गोष्टी त्या घरामध्ये आणलेल्या आहेत आणि त्याच कारणामुळं त्यानं तुमच्या पोराचा जीव घेतलेला आहे. दोघंजण विचार करतात की यार इतकं असं कसं होऊ शकतं, हे शक्य नाही आहे, मी खोटं बोलत आहे, असल्या काही गोष्टी नसतात, ब्रह्मराक्षस वगैरे हे काही नसतं, तुम्ही चिवत्या बनवायचे धंदे करायले तुम्ही. इथून तो रागारागानं उठून जातो. रागारागानं उठून गेल्याच्या नंतर याला पुन्हा 1-2 वाजता कानावर आवाज येतो. रात्रीला झोपल्याच्या नंतर खडखड असा. तो बाहेर येतो. बाहेर बघतो तर पिपळाच्या झाडावर एका फांद्यावर एक लालबुंद माणूस बसलेला असतो. थोडे शिंग आलेले असतात, कपाळावर मुखाचा टिका असतो आणि याच्याकडे बघून तो हसू लागला. हसल्याच्या नंतर हा जोरात ओरडला आणि तिथं चक्कर येऊन पडला. चक्कर येऊन पडल्याच्या नंतर हिची बायको आली, आजूबाजूची माणसं आले, याला उचललं, बेडरूममध्ये टाकलं. सकाळ झाली. उठल्याच्या नंतर पहिले हा बाबापाशी जातो. त्याच्या बाबाने याला हे सांगितलं होतं. तिथं जातो. तिथे गेल्याच्या नंतर त्याला म्हणतो बाबा मी असं पाहिलेलं आहे. तो बाबा म्हणतो मी तर तुला पहिला सांगितलं होतं की तुझ्या घरामध्ये त्या पिपळाच्या झाडावर ब्रह्मराक्षस आहे, तू ऐकला नाहीस, तर तू भोग ना. मग हा म्हणलं की आता त्या ब्रह्मराक्षसाला काढायचं कसं, त्याला म्हणजे काय करायचं. तो बाबा म्हणला की बाबा कसं आहे, त्याला मुक्ती भेटल्याशिवाय ते जाणार नाही आणि जोपर्यंत त्याला मुक्ती भेटत नाही तोपर्यंत ते तुझा पिछा सोडणार नाही. तू त्याला जागा केलंस, त्याला तुला मुक्ती द्यावं लागेल. आता एक विलाज आहे त्याला मुक्ती देण्याचा. तू घरी एकलाच यज्ञ कर, तुझी बायको, ह्या दोघंजणं मिळून तुम्ही यज्ञ करा आणि रात्री यज्ञ करा, दिवसा नका करू. आणि त्या यज्ञामध्ये दुसरं काहीच नाही, हनुमान चालीसा, परत हनुमानजीचे जेवढे पण जे मंत्र आहेत ते पूर्ण मंत्र तुम्ही तिथं वाचा. आता तुम्ही म्हणसाल की हे मंत्र वाचल्याने काय होईल, जो ब्रह्म राक्षस आहे तो सुद्धा तुमच्यासोबत हे मंत्र म्हणेल, तो सुद्धा तुमच्यासोबत हे मंत्र सगळे उच्चारल, तो काहीच करणार आहे. फक्त तुम्ही काय करा, अनुष्ठान तुमचं चालू द्या. तो माणूस त्या बाबाचा ऐकून आल्याच्या नंतर संध्याकाळी ते यज्ञ वगैरेचा कार्यक्रम ठेवला. 12-12:30 वाजता त्यांनी चालू केलं. तर त्याच्यामधात सकाळी 4-1 वाजेपर्यंत त्यांचं यज्ञ संपल्याच्या नंतर ते सकाळी बाबाजवळ परत आले आणि बाबाचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही जसं म्हणलं तसं झालं. आम्ही जेव्हा रात्री 12-12:30 वाजता यज्ञ चालू केलं तर माझ्या कानावर मी जसे मंत्र म्हणतोय तसे याच्यापेक्षा स्पष्ट पण कोणीतरी मंत्र म्हणू लागलं. आणि जेव्हा एकदा मी डोळे उघडून बघितले होते तर त्याच फांदीवर तोच माणूस बसलेला होता, डोळे बंद करून मांडी घालून फांदीवर, आणि मंत्र म्हणू लागला. आणि बघता बघता तिथे एक असा उजेड झाला 4च्या दरम्यानमध्ये, असा खूप
भयंकर प्रकाश झाला आणि मला असं 2-3 सेकंद काहीच दिसलं नाही आणि पूर्णपणे ब्लँक झालं. त्याच्यानंतर तो माणूसही दिसला नाही आणि काहीच नाही. मी माझ्या बायकोला विचारलं, तुला ते दिसलं का? तर माझी बायको म्हणली नाही. तर तो कदाचित निघून गेला असेल. बाबाला हे सांगितल्याच्यानंतर बाबा म्हणला की हां, तो निघून गेला असेल. आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ब्रह्मराक्षस असे असतात, जर तुम्ही त्यांना वाटे गेले, तुम्ही त्यांना जर काही छळछळ केली तरच ते जागे होतात आणि एकदा जागी झाले आणि तुमच्या मागं लागले की काय खरं नाही. ती इतकी पॉवरफुल असतात की कोणत्याच ताकदीला ते मानत नाहीत. आता हनुमान चालीसा ते ऐकल्याच्यानंतर भूत पिशाचे जवळ येत नाहीत, पण ब्रह्मराक्षसच ते हनुमान चालीसा म्हणतात. असं आहे त्यांचं. तर मित्रांनो, ही होती एक खरी स्टोरी. जर स्टोरी चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, स्टोरीला लाईक करा आणि एक चांगली कमेंट करा. तर ठीक आहे, भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.